आपण पाहत आहात @20 न्यूज। पाहुयात आजच्या बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध पक्ष संघटनांनी अभिवादन केले। सकाळी गांधी चमन शाहगंज येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसेच फुले वाहून आपली आस्था व्यक्त केली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना या ठिकाणी साजरी करत आहोत। आज आपल्या देशामध्ये बापूंनी दाखवलेली अहिंसेचा मार्ग, बापूंची शिकवण, स्वच्छता या सगळ्या गोष्टींचा विसर पडू न देता आपण मोठ्या प्रमाणात स्वच्छता राखावी आणि हीच खऱ्या अर्थाने बापूंची श्रद्धांजली ठरेल। आज आपण राष्ट्रपितांना अभिवादन करताना त्यांनी दाखवलेला अहिंसेचा मार्ग आणि परकीय सरकार इंग्रजांना या देशातून हाकलण्यासाठी केलेले संघर्ष या हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल। अशी आज आपल्या या गांधीजींची जयंती, त्यांना मी अभिवादन करते। तसेच मूर्ती लहान आणि कीर्ती महान लाल बहादूर शास्त्री यांची देखील आज जयंती। तर या सर्वांनी आपल्याला असं अहिंसेच्या मार्गाने, आपल्या सत्याच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपल्या गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाचा, त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या हक्काचा असा न्याय मिळवून दिला। पण आज आपण परिस्थिती पाहतोय, अशैक्षणिक कामे शिक्षकांवर अशी लादली जात आहेत। BLO असो, ऑनलाईन कामं असो, कुठलीही लिंक असो, ती 2 वाजता कळवली जाते, 3 वाजता भरून मागितली जाते। शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त इतर कुठलीही कामे शिक्षकांवर सोपवू नये। मुख्यालयात शाळा असलेल्या ठिकाणी गावातच राहण्याची सक्ती कुठल्याही पद्धतीने करू नये। या आणि इतर काही मागण्यांसाठी आज गांधी जयंती दिनी मोर्चा काढला। या मोर्चात कला शिक्षकांनी विविध रंगी वेश तर महिला शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शिक्षणाशिवाय इतर जास्तीच्या कामांचा विरोध केला। क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। तेथे सभेत रूपांतर झाले व नंतर मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। तर निश्चितपणाने मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो। विशेष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आपल्या सोबत आहे। महाराष्ट्र राज्य अपंग दिव्यांग कर्मचारी विरोधात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाभरातल्या विविध संघटनेने याला सक्रिय पाठिंबा दिला आणि आज जिल्हा परिषद शाळा टिकू द्या, शिक्षकांना फक्त शिकू द्या एवढे शिक्षणाला प्रेरणा देणे आणि ग्रामीण भागातल्या जे दलितांची मुलं, जे बहुजनांची मुलं, त्यांना शिक्षण प्रवाहापासून लांब लोटण्याचा हा निर्णय शासनाने जो घेतलेला आहे सध्या, त्यावर पूर्ण महाराष्ट्रात आक्रोश आहे शिक्षकांच्या मध्ये, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये। या मोर्चाच्या निमित्त आम्ही सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं शासनाला नम्रपणे विनंती करतो की आपण शिक्षकांचे प्रश्न जर सोडत नसाल तरी चालेल, परंतु हे चाचकाठी एकामागे एक प्राथमिक शिक्षकावर आणि शाळांवर, सरकारी शाळा बंद पाडून जो हा डाव होतोय, तर याला अनेक कदापि सहन करणार नाही। येणाऱ्या काळात याहीपेक्षा जास्त तीव्रतेनं सर्व शिक्षक रस्त्यावर उतरतील। आमचा सांगण्याचा उद्देश एकच आहे, ग्रामीण भागामधील ज्या अतिशय दुर्गम भागामध्ये शाळा आहेत त्या बंद पडल्या नाही पाहिजे। ज्या दुर्गम भागामधील अतिशय जाम शेतकऱ्यांचं, अक्षरशः त्या लोकांचं खाण्यापिण्याचे हाल आहेत, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची वसती शाळा आहे आणि ती शाळा बंद पाडण्याचं धोरण आपल्या राज्य शासनाने राबवलेलं आहे।
हे धोरण अतिशय चुकीचं आहे. त्या धोरणाच्या विरोधात आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला अतिशय सर्व शिक्षकांनी उत्साहाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानतो. आज सरकारने घोषित केलंय 20 पटाच्या आतील शाळा बंद केल्या जाईल किंवा समूह शाळांमध्ये रूपांतरित केल्या जाईल. हे निश्चितच आपल्या फुले शाहू आणि छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील या भूमीला हे नक्की शोभणारं नाही आहे. जिथं आत्ताच आपले भास्करराव पेरे पाटील यांनी आत्ताच सांगितलं की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शाळा उघडण्यासाठी लोकांची शेणं खाल्ली आणि हे सरकार आज या शाळा बंद करण्यासाठी शेण खात आहे. निश्चितच घोषणावय नाही आहे. निश्चितच ही आपल्याला शर्मेनं मान खाली घालावं लागेल की या ठिकाणी शाळा बंद होणे ही निश्चितच चांगली बाब नाही आहे. आपसुकच जो शिक्षक वर्ग आहे तो त्या कामामध्ये गुंतला जातो आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मग त्याचा परिणाम काय होतोय की पालकांमध्ये आमच्याबद्दलची उदासीनता तयार होते की हे विद्यार्थ्यांना शिकवत नाहीये, यांच्याकडे दुर्लक्ष होतंय आणि अशी वातावरण निर्मिती करून खाजगीकरणासाठी ही तयारी केली जात आहे. 20 पटाच्या शाळा, 35 शाळा यांनीच सुरू केल्या आणि आज त्यांनीच ह्या सर्व बंद करण्याचा घाट घातला. भारतीय खेत मजदूर युनियनशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजूर युनियनचे 14वे अधिवेशन 7 आणि 8 ऑक्टोबरला शहरात होत आहे. आज एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड राम बहेती यांनी दिली. अधिवेशनाचे उद्घाटन BKMUचे सरचिटणीस पंजाबचे कॉम्रेड गुलजार सिंग गोरिया यांच्या हस्ते होईल. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड पेरिया सामी, कॉम्रेड शिवकुमार गणवीर, कॉम्रेड सुभाष लांडे, कॉम्रेड नामदेव चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याचे कॉम्रेड बाहेती यांनी सांगितले. कुठलंही रोज लाल बावटे घेऊन रस्त्यावर संघर्ष करणारी माणसं केवळ आणि केवळ कम्युनिस्ट दिसत आहेत. दुसरे लढत नाहीत असं नाही, पण जे सातत्य आहे, पंजाब असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल, संघर्षाच्या राजकारणात लाल बावट्याशिवाय कोणी नाही आहे. पण हे बरोबर आहे की मग मेन स्ट्रीममध्ये दिसत नाही, त्याचं रिफ्लेक्शन मेन स्ट्रीममध्ये होत नाही. खरं आहे ते म्हणजे आम्ही 62 होतो, 62चे आज 4 राहिलोत, 5 राहिलोत, तर ते तर आहेच. सध्या सर्वच समाजापुढे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. चळवळीवर मरगळ आलेली असल्याने आंबेडकरवाद्यांनी पुन्हा एकदा पॅन्थरची डरकाळी फोडणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नेते श्रावण गायकवाड यांनी म्हटले आहे. आज सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या एका बैठकीत पुढील चळवळीची दिशा ठरवण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. तसेच नेतृत्व भक्कम असल्यावर आंदोलनाला धार असते असे मत काहींनी मांडले. मला फोन करा, मी तिथं येऊन त्या ठिकाणी कशी गुन्हे दाखल करत नाही तुम्हाला चांगला अनुभव. इथं मला पोलिसांची कशी पिवळी चिठ्ठी करायची याचं मला सगळं ज्ञान आहे. हवेत गोळ्या मारणारा मी काही कार्यकर्ता नाहीये. त्याच्यानंतर अॅट्रॉसिटीच्या राहुल भालेरावने जे काही फंडच्या संदर्भात तो एक आंदोलन आपण विषय घेणार आहोत. बेडक लांग मार्चचं समर्थन आपलं आहे ते जाहीररित्या आपण राहणार आहे आणि त्या कमानीची मागणी सुद्धा आपण त्या निवेदनामध्ये घेणार आहोत. किल्लारी साहेबांनी जे काही कंत्राटी की आपल्याला गोंधळलेला कार्यकर्ता तयार करायचा नाही, आपल्याला चळवळीचा आंबेडकरवादी कार्यकर्ता तयार करायचा आहे आणि तो कडवट आंबेडकरवादी तयार करायचा आहे. कडवा तो जातीवादाच्या स्तरावर असला पाहिजे, भडवा कार्यकर्ता नाही तयार करायचा आपल्याला. म्हणून पॅन्थरच्या स्टाईलमध्ये पुन्हा आपल्याला आंबेडकरवादी कार्यकर्ता नव्यानं तयार करावा लागेल, उभा करावा लागेल आणि ह्या आंदोलनातून मोठा लढा उभारून लोकांना रस्त्यावर आणावं लागेल. तुम्ही मी किती भाषणं दिले, श्रावण दादा किती चांगले आहे, कुठं काय करतात ते नाही. श्रावण गायकवाडच्या मागे जर कोणी नसेल, श्रावण दादा आगे बढून पाठीमागे पाहिलं तर कोणीच नाही. श्रावण दादाला शासकीय नोकर भरतीच्या खाजगीकरण तात्काळ थांबवण्यात यावे. महाराष्ट्रातील मूळ आदिवासी जमातीतील परप्रांतीयांची घुसखोरी रोखण्यात यावी आणि इतर काही मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या अनुसूचित जनजाती प्रवर्गाच्या संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी मार्गदर्शन केले. शासन स्वतःवरील सर्व जबाबदारी झटकून टाकत असल्याने खाजगीकरण होत आहे.
आज काही नोकऱ्यांचे होईल, पुढे सर्वच नोकऱ्या खाजगी कंपन्यांकडून भरल्या जातील. यात समाजाचे खूप मोठे नुकसान असल्याने वेळीच सावध व्हायला हवे, असे सहारकर म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश कोळी, अन्नमवार, कोटुरवार, बेदरे आदींची उपस्थिती होती. आपला टिकाव लागू शकतो, अन्यथा आपण राजकीयदृष्ट्या खूप कमजोर आहोत, शून्यात आहोत. सामाजिकदृष्ट्या सुद्धा आपण 33 जरी जाती म्हणतो तरीही त्या 12-13 जाती आहे, त्यांचे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा त्या 12-13 जातीची लोक कितीतरी असतात कार्यक्रमात आणि आपण 33 जातीची असून खूप कमी असतो. म्हणजे याचाच अर्थ होता की एवढा सारा अन्याय होऊनही आमच्या बांधवामध्ये अजूनही जागृती झालेली नाही आणि हे कुठंतरी धोक्याचं सिग्नल आहे. महाराष्ट्रात आपण बघतो आता ते सध्या स्थिती चालू आहे, ज्यांना आरक्षण नव्हतं ते आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण नव्हतं, परंतु मराठा समाज आता आरक्षण मागतो आहे. एक वेळ अशी होती की जेव्हा त्यांना टाकायचं होतं म्हणजे आपल्या आरक्षणाच्या यादीमध्ये, तेव्हा त्यांनी विरोध केला की आम्ही काही म्हणजे इतके गरीब आहोत का, हलक्या जातीचे आहोत का, म्हणजे असा त्यांनी विरोध केलेला आहे. आणि आज तेच लोक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. तेच लोक आरक्षणासाठी आत्महत्या करत आहेत सरकारवर दबाव टाकण्यासाठी. म्हणजे एकीकडे ज्यांना आरक्षण मिळत नाही ते आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे आपलं आरक्षण आहे, यादीमध्ये नाव आहे, इतके 70 वर्ष झाले, त्याचे फायदेही आम्ही काही वर्ष घेतले, परंतु मागच्या जवळपास 20-25 वर्षापासून कुठंतरी राजकीय षडयंत्र शिरलं आणि त्यामुळे आपल्याला या आरक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न चालवला आणि विरोधक त्यामध्ये सफलही बऱ्याच प्रमाणात झालं, तरी आमची डोळे उघडलेले नाही. आज आम्ही फक्त आमची नोकरी सांभाळण्यासाठी एकत्र येतो. जर आमच्या नोकरीवर आलं नसतं तर आम्ही एकत्रही आलो नसतो. पण विचार करा, हा जो मी विरोधाभास सांगत आहो की मराठा समाजाला आरक्षण नसताना BJP सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. 16% काहीतरी वेगळं आरक्षण दिलं मागचे जे काही निवडणूक झाली त्याच्यानुसार. परंतु एक दुसरा गट कोर्टामध्ये गेला. आरक्षण देण्यासाठी काही निकष आहेत, त्याची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती हे सगळे तपासल्या जातील, त्याच्यासाठी काही आयोग नेमला जातो, काही चौकशी म्हणजे समिती नेमल्या जातील. हे सर्व न करता राजकीय दबाव, कारण की मराठ्याचे 152 काहीतरी आमदार आहेत आणि अनेक खासदार आहेत, म्हणजे राजकीय शक्ती मोठी आहे, त्याची लोकसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्यांच्या ओढव्यांपुढे BJP सरकार जिंकलं होतं. औरंगाबाद आणि उस्मानाबाद प्रकरणी न्यायालयात खटला प्रलंबित असताना कोर्टाची दिशाभूल करून महाराष्ट्रातील तिघाडी सरकारने 15 सप्टेंबरला एक GR काढून पुन्हा एकदा दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर केले आहे. त्याचा विरोध करण्यासाठी गांधी जयंती 2 ऑक्टोबर पासून पैठण गेट येथील रहिवासी व आझाद स्वाभिमानी सेनेचे प्रमुख सय्यद अझरुद्दीन कादरी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सरकार हा GR मागे घेत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, असे त्यांनी ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना म्हटले आहे. हमारी ये डिमांड है कि भाई अभी जो औरंगाबाद और उस्मानाबाद नामांतर का जो मुद्दा अभी जो चालू है वो अभी फ़िलहाल जो तो न्याय प्रविष्टि में है और मौजूदा सरकार ने उसको पिछले 15 सितंबर के रोज़ एक नया अधिसूचना, अंतिम अधिसूचना बोलकर जो तो एक नया परिपत्रक निकाली, जिसके अंदर उन्होंने औरंगाबाद और उस्मानाबाद का नाम बदल दिए. जबकि 30 अगस्त के हेयरिंग में राज्य शासन ने जो तो कोर्ट के अंदर ये एकदम खुल के कहा था और ऐसी हामी दिए थे कि भाई हम जो तो ये अभी नाम वगैरह बदलने के कोई पक्ष में नहीं है, लेकिन फिर भी जो तो उन्होंने 15 दिन के बाद इस तरीके का जो तो काम किए. इसके विरोध में और इसका निषेध करते हुए हम जो तो आज बेमुदत आमरण उपोषण के लिए बैठे हैं. राळपट्टी तांडा ग्रुप ग्रामपंचायत येथील प्रशासकीय नियुक्त अधिकारी KV दुधारे मॅडम या मनमानी कारभार करीत असून त्यांचे गावाच्या विकासाकडे अजिबात लक्ष नाही आरोप करीत
तेथील माजी सरपंच पूनमचंद रूपा चव्हाण यांनी आंदोलन सुरू केले आहे। दुधाऱ्यांच्या कामांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। ते गांधी जयंतीपासून बेमुदत सत्याग्रह करीत आहेत। ग्रुप ग्रामपंचायत राहपटी तांडा अंतर्गत दलित वस्तीमध्ये काम मंजूर असून दलित वस्ती ढोकीशेर या नावाने काम मंजूर आहे। तो काम अर्धा काम वस्तीमध्ये केले आणि अर्धा काम गट नंबरमध्ये करण्यात आलेला आहे। तरी ह्या कामाची चौकशी करण्यात यावी। तसेच अंगणवाडी दुरुस्तीचं काम 15 विभागामधून ओपन टेंडर टाकलेला होता। तो टेंडर BOQ लॉक करून वापरण्यात आलेला आहे। मर्जीतल्या ठेकेदाराला देऊन भ्रष्टाचार केल्याचा सिद्ध होत आहे। याबाबत ग्रामसेवक सर्व आरोप फेटाळत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हे ओपन टेंडर होतं, कोणीही भरू शकतं, मर्जीतल्या माणसाला टेंडर देण्याचा प्रश्नच नाही। या बाबतीत ग्रामसेवक यांना आम्ही स्वतः भेटूनसुद्धा विचारणा केली असता की दुसऱ्या दिवशी पण टेंडर ओपन करा। ते आम्हाला हो म्हटलं आहे आणि टेंडर काही ओपन केलेला नाही। याबाबत आमच्याकडं सक्षम पुरावा आहे। याबाबत आपण BDOला भेटलात का? याबाबत आम्ही BDOला सुद्धा माहिती दिली। त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? BDOने सांगितली मी ग्रामसेवकाला बोलतो आणि ओपन करायला लावतो, पण ती काही व्यवस्था केलेली नाही। पण सध्या परिस्थितीत तिथे काम चालू झालेलं आहे। ग्रामसेवकाचं म्हणणं आहे मी फक्त अजून त्यांचं बिल काढलेलं नाही, पण काम तर चालू झालं। दलित वस्तीचं काम झालेलं आहे। त्यांना ते म्हणे मी ओपन करतो, तुम्ही पत्रव्यवहार करा, त्याची चौकशी करतो। डिपार्टमेंटचे एक तांत्रिकवाले टेंडरचं तांत्रिकचा भाग आहे, MRJ शाखा आहे, त्यांच्यातलं तो एक विस्तार अधिकारी घ्यावा आणि BDO लेवलचा कोणातरी एखादं प्रत्यक्ष समिती करून चौकशी करावी। पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील फिगो आल्हाना ब्रुक कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने सेक्युलर रिपब्लिकेशन फेडरेशन ऑफ इंडियाचे किशोर सुखदेव सासणे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। कर्मचाऱ्यांना PF मिळत नाही, तसेच कायम कर्मचाऱ्यांना काढून कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात येत आहेत। कंपनी आहे, या आलाना कंपनीची मुजोरी अशी इथपर्यंत चालू आहे की त्या कंपनीने सर्व कर्मचारी कामगारांचे हक्क मारलेले आहे। प्रदूषणाचे नियम सर्व पायदळी तोडवले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला जो कर मिळाला पाहिजे तो ग्रामपंचायत लेवलला तो मिळत नाही। तो कपात करून त्यांची मागणी केली असता संघटनेच्या वतीने, तरी त्या स्थानिक लेवलला ती माहिती मिळत नाही। कुठेतरी ह्या कंपनीचा व्यवस्थापक मोमिनुद्दीन व जे स्थानिक प्रशासन आहे यांना जे पाठीशी घालून त्यांचे जे काम करत आहे त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। या संघटनेमध्ये सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक खिलारे सर व आमचे नेते मार्गदर्शक त्यानंतर अशोकभाई गायकवाड प्रदेश कार्याध्यक्ष हे या उपोषणाचं नेतृत्व करत आहे। याबाबत तुम्ही सर्व वरिष्ठांशी काही संपर्क केला का? तिथून तुम्हाला काय उत्तर आलं? आम्ही प्रदूषण महामंडळाला वारंवार पत्रव्यवहार करून या संबंधित माहिती मागवली, परंतु यांच्याकडून एक पत्र येतं असं की त्यांच्यावर कारवाई करू, पण स्थानिक लेवलला आम्ही ज्यावेळेस बघतो तर त्या ठिकाणी जशास तसं वातावरण निर्माण